सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत पंढरपुरात विधायक पद्धतीने करण्यात आले. तब्बल 175 रक्तदात्यांनी रक्तदान करून 31st साजरा करत नवीन वर्षाचे स्वागत केले. श्याम गोगाव आणि आदित्य फत्तेपूरकर मित्र परिवाराच्या वतीने गेल्या 20 वर्षांपासून रक्तदानाची चळवळ 31st रोजी चालवली जाते. श्याम गोगाव आणि माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांच्या NIT मित्र परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी 31st रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यंदाच्याही वर्षी सकाळी 9 वाजल्यापासून रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी गर्दी केली. तब्बल 175 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्रासह भेट देण्यात आली. रक्तदान केल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील 48 तास कुठल्याही प्रकारचे व्यसन अथवा मद्य घेता येत नाही. त्यामुळे 31st रोजी पार्टी, डीजे अशा गोष्टींना फाटा देत विधायक पद्धतीने व्यसनमुक्त पिढी घडवण्याचा प्रकल्प श्याम गोगाव आणि आदित्य फत्तेपूरकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सलग गेल्या 20 वर्षांपासून 31st रोजी रक्तदानाची ही चळवळ अव्याहतपणे सुरू आहे. 31 डिसेंबर 2024 यंदाचे हे 20वे आमचं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आम्ही करतो आहोत. व्यसन मुक्ती चळवळ म्हणून आम्ही ही चळवळ गेल्या 20 वर्षापासून राबवत आहोत. 31 डिसेंबर रोजी रक्तदान केल्यानंतर पुढील 48 तास कुठल्याही युवकाला अथवा तरुणाला त्या ठिकाणी कोणतेही व्यसन करता येत नाही. त्यामुळे हे रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही करत आहोत. पंढरपूर शहरातील बरेच मित्रमंडळ, सहकारी, व्यापारी आणि विद्यार्थी मित्र या ठिकाणी रक्तदान करतात. दरवर्षी आम्ही 2 ते 3 वेळा रक्तदान शिबिराचं आयोजन करतो. या गेल्या 20 वर्षापासून असणाऱ्या या चळवळीला पंढरपूरकरांनी आजपर्यंत उदंड प्रतिसाद दिला. यावेळेस आम्हाला रेव्हन्यू बँकेच्या वतीने सहकार्य लाभतं. तसेच आमचे पंढरपुरातील सर्व मान्यवर, प्रतिष्ठित सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्व सहकार्यांचंही आम्हाला, मान्यवरांचं आम्हाला अनमोल असं सहकार्य लाभतं. त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो.